श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवर. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते. तर चातुर्मास म्हणजे काय? चातुर्मास किती महिन्यांचा असतो? चातुर्मासामध्ये कोणती शुभकार्य केली जात नाही. त्याचबरोबर चातुर्मास कधीपासून चालू होतो, चातुर्मासामध्ये कोणते नियम पाळायचे याविषयी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. तर चातुर्मास म्हणजे जगाचा निर्माता श्री हरी विष्णू जेव्हा निद्रेत असतो तेव्हा सर्व शुभ कार्य करण्यास मनाई असते. चातुर्मासात कोणतेही शुभकार्य होत नाही, परंतु हे 4 महिने जप, तपश्चर्या आणि उपासनेसाठी सर्वोत्तम मानले जातात. आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशी पासून चातुर्मास सुरू होतो आणि कार्तिक महिन्याच्या देवठाई एकादशीला चातुर्मास संपतो. या काळात भगवान विष्णू झोपी असतात किंवा जातात आणि भगवान शिव विश्वाचे नियंत्रण करतात. त्यामुळे या काळात शुभ कार्य होत नाहीत. यावर्षी 2024 मध्ये चातुर्मास कधी सुरू होणार आहे, त्याचे महत्त्व काय आहे आणि या सर्वात कोणत्या कामावर बंदी घालण्यात आली, हे सर्व आपण पाहणार आहे. तर सर्वप्रथम चातुर्मास म्हणजे काय? हिंदू धर्मात श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक या महिन्याचे विशेष महत्त्व मानले जाते. हे 4 महिने मिळून चातुर्मास तयार होतो. असे मानले जाते की देवशयनी एकादशीला भगवान विष्णू विश्वाचे व्यवस्थापन भगवान शिवाकडे सोपवून झोपी जातात. भगवान विष्णूच्या झोपेचा हा कालावधी 4 महिन्यांचा आहे, म्हणूनच या 4 महिन्याला चातुर्मास म्हणतात. तर 2024 मध्ये चातुर्मास कधी सुरू होईल? यंदा चातुर्मास 17 जुलै 2024 पासून सुरू होत आहे. या दिवसाला देवशयनी एकादशी म्हणतात. 12 नोव्हेंबर 2024 रोजी चातुर्मास संपेल, ज्या दिवशी देव उठुनी एकादशी येईल. हिंदू कॅलेंडरमध्ये आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवसापासून चातुर्मासाला सुरू होते, जो श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक महिन्यांच्या शेवटपर्यंत असतो. पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुद्ध पक्षातील एकादशी तिथी 16 जुलै रोजी रात्री 8:33 वाजता सुरू होईल आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी बुधवारी 17 जुलै रात्री 9:33 वाजता समाप्त होईल. चातुर्मासात शुभ कार्य का केली जात नाहीत असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात येतो. तर हिंदू धर्मात असे मानले जाते की चातुर्मासाच्या 4 महिन्यात भगवान विष्णू योग निद्रेत असतात आणि सूर्यदेव दक्षिणायनात असतात. या काळात सूर्याचे तेज कमी होते. अशा स्थितीत या काळात शुभ कार्य केल्यास भगवंताचा आशीर्वाद मिळत नाही आणि केलेल्या कर्माचे शुभ फलही मिळत नाही. चातुर्मास कधीपासून? शास्त्रानुसार चातुर्मास भगवान विष्णू अनंत शय्यावर झोपतात, त्यामुळे या 4 महिन्यात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. त्यानंतर कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी स्थितीला श्रीहरी योग निद्रेने जागे होतात. याला एकादशीला देव उठणी एकादशी किंवा प्रबोधनी एकादशी म्हणतात. तर चातुर्मासात कोणते नियम पाळावयाचे? चातुर्मास पावसाळ्यात सुरुवातीला येतो. अशा परिस्थितीत पाण्याच्या हानिकारक बॅक्टेरिया तयार होतात आणि आपली पचनशक्ती मंदावते. या कारणास्तव या 4 महिन्यात खाण्यापिण्याच्या सवयीबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. या काळात खाण्यापिण्याविषयी निष्काळजी राहिल्याने काही दोष तयार होतात, आरोग्यालाही हानी पोचते. त्यामुळे चातुर्मासात या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी.
चातुर्मासात हिरव्या पालेभाज्या खाऊ नयेत. याशिवाय चातुर्मासात दूध, दही, ताक यांचंही सेवन टाळावे. चातुर्मासात मांसाहार व मसालेदार पदार्थ वर्ज्य आहेत. चातुर्मासात रोज थोडा मध खावावा. चातुर्मासात सात्विक अन्नच खावे. चातुर्मासात जमिनीवर झोपावे. या काळात दान धर्म करावा आणि धर्मग्रंथाचे पठण करावे. या 4 महिन्यात भगवान शिव आणि विष्णूची पूजा करावी. चातुर्मासात पवित्र स्थानी यात्रा करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्याचबरोबर चातुर्मासात या गोष्टी सोडतात. चातुर्मासात पान, दही, तेल, वांगी, भाज्या, साखर, मसालेदार अन्न, मांस, मटण, खारट पदार्थ इत्यादीचे सेवन करत नाहीत. चातुर्मासात पान सोडल्याने आनंद मिळतो. दही सोडल्याने गोलोक मिळतो. गूळ सोडल्याने गोडवा येतो आणि मीठ सोडल्याने पुत्रप्राप्ती होते. चातुर्मास महिन्यात पालेभाज्या, भाद्रपदात दही आणि अश्विनमध्ये दूध आणि कार्तिकमध्ये लसूण आणि कांदा निषेध मानला जातो. या काळात काळ्या व निळ्या रंगाचे कपडे घालू नयेत. या 4 महिन्याच्या कालावधीत सूर्योदयापूर्वी उठून दररोज स्नान करावे. भगवान विष्णूंची पूजा करावी. त्याच महिन्यात श्रावण महिनाही सुरू होतो. चातुर्मासात ब्रह्मचर्याचे पालन करावे. वाईट विचार व वाईट गोष्टीपासून अंतर ठेवा, म्हणजे पूजेत मन एकाग्र केले पाहिजे. चातुर्मासात दिवसातून एकदाच अन्न खावे. जमिनीवर झोपले पाहिजे. उपवास, जप, तपश्चर्या, ध्यान, योगा इत्यादी गोष्टी केल्या पाहिजेत. चातुर्मास व्रत नित्य पाळावे. या काळात रागावर नियंत्रण ठेवा. इतरांबद्दल वाईट बोलणे टाळा. चातुर्मासात दररोज संध्याकाळी आरती करावी. नवीन पवित्र धागा घाला. चातुर्मासात भगवान विष्णू आणि महादेव यांच्यासोबत लक्ष्मी देवी, पार्वती, गणेशजी, राधाकृष्ण, पितृदेव इत्यादींची पूजा करावी. चातुर्मासात देव झोपतात, त्यामुळे लग्न, गृहप्रवेश, मुंज इत्यादी शुभ कार्य कामे करू नयेत असे शास्त्र सांगते. अशा प्रकारे आपण या चातुर्मासामध्ये आपण या गोष्टी करायच्या आहेत व काही गोष्टी करायच्या नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.